येशू ख्रिस्ताचं 1G 2G 3G दुःख सहन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परमेश्वराचं वचन हे अतिशय महत्त्वाचं आहे। परमेश्वराची योजना ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आम्ही पाहतो की स्तोत्रसहित आपलं उत्पत्ती 3:15 मध्ये जे वचन दिलेलं आहे ते वचन या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि या वचनावर आधारितच आजचा जे काही संदेश आहे हा संदेश आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणून उत्पत्ती 3:15 मध्ये जे वचन आहे ते वचन आपण या ठिकाणी पाहणार। आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील। सुंदरसं वचन आहे। आजपासून तर साधारणतः 6000 वर्षापूर्वी परमेश्वराने एदेन बागेमध्ये या ठिकाणी स्त्री म्हणजे हवाबाई आणि त्यानंतर जो साप होता तिला फसवणारा या दोघांना हा जो श्राप दिलेला आहे किंवा जी भविष्यवाणी केलेली आहे ती भविष्यवाणी आम्ही आज पाहणार आहोत की परमेश्वराने कशा पद्धतीने ती वक्तव्य केलेला आहे किंवा या दोघांना जे काही श्राप दिलेला आहे त्या शापाचा परिणाम या ठिकाणी म्हटलेला आहे, तू आणि स्त्री तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन, ती तुझं डोकं फोडील आणि तू तिची टाच फोडशील। हे जे काही परमेश्वराचं वक्तव्य आहे या वक्तव्यामध्ये आम्ही पाहतो की हे आजचा दिवस किंवा आजच्या दिवसाचं औचित्य किंवा आजच्या दिवसामध्ये जे होणारी घटना, ही घटना किंवा जे काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या या 6000 आजपासून 6000 वर्षापूर्वीच परमेश्वराने त्या नमूद केलेल्या होत्या आणि ती वचन ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी आज आम्ही पाहतो की जो गुड फ्रायडे आपण त्याला म्हटलेला आहे हा गुड फ्रायडे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि या गुड फ्रायडेलाच आम्ही पाहतो की ओलांडन सण जो इस्रायल देशामध्ये जेव्हा इस्रायल लोक हे इजिप्त मधून बाहेर पडले त्यावेळेला जी शेवटचा जो शाप होता तो ज्येष्ठ पुत्राचं मरण या ठिकाणी आम्ही पाहतो आणि हे मरण टाळण्यासाठी इस्रायल लोकांना सांगितलेलं होतं की तुम्ही काय करा, एक पशु घ्यायचा, तुम्ही निर्दोष पशु घ्यायचा आहे आणि तो पशु तुम्ही पहिल्या महिन्याच्या दशमीला तो घेऊन ते 4 दिवस पर्यंत राखून ठेवायचा आहे आणि नंतर तो 5व्या दिवशी त्याचं अर्पण करायचं आहे। या पद्धतीने परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलेलं होतं। आणि मग आम्ही पाहतो की या ठिकाणी जे येशूचं दुःख सहन झालेलं आहे, येशूचं किंवा येशू हा वधलेला कोकरा किंवा येशू हा जो कोकरा होता त्याची निवड 10व्या दिवशी किंवा आम्ही पाहतो की जेव्हा येशूचं या यरूशलेम शहरामध्ये जयोत्सवाने प्रवेश झाला त्यावेळेला त्याचं आगत स्वागत या लोकांनी केलेलं होतं आणि लोकांनी या ठिकाणी एक अनधिकृत रित्या जाहीर करून टाकलेलं होतं की हाच वधलेला कोकरा आहे किंवा हाच वलंडनाचा यज्ञ पशु आहे आणि हा यज्ञ पशु हा कापला जाणार आहे, हा निर्दोष आहे म्हणून त्या ठिकाणी लोकांनी जाहीर केलं। आणि या रविवारच्या दिवसापासून 4 दिवस पर्यंत येशू हा भूमिगत होता किंवा तो अदृश्य होता। आणि एकदम आम्ही पाहतो की या गुरुवारच्या रात्री किंवा संध्याकाळी साधारणतः 6 वाजेच्या सुमाराला 12 शिष्य समवेत तो प्रभुभोजन घेणार होता, शेवटलं भोजन घेणार होता। आणि त्यावेळेला आम्ही पाहतो की त्या यज्ञ पशु समवेत या 12 शिष्यांनी या भोजन त्यांनी घेतलेलं आहे आणि हे भोजन साधारणतः रात्रीच्या 10 वाजेपर्यंत या ठिकाणी शेवटलं भोजन म्हटलेलं आहे किंवा मंगलधाम म्हटलेलं आहे। इथं एक माडी येशूने सूचित केलेली होती आणि काही विद्वानांच्या मते असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी शेवटलं भोजन घेतलं गेलं ती ठिकाण जी होती, ती माडी जी होती ती दाविदाची या ठिकाणी कबर होती, त्या कबरेच्या वरती हे माडी बांधलेली आहे आणि या माडीवरती शेवटलं भोजन हे साधारणतः गुरुवारच्या रात्रीच्या 10 वाजेपर्यंत
करण्यात आलेला आहे. त्यानंतर येशू समवेत हे शेवटलं भोजन घेतल्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य हे जे किद्रोन खोर आहे, या किद्रोन खोराच्या पलीकडे असणाऱ्या गेतसेमने बागेमध्ये या ठिकाणी ते गेलेलं आहे. गेतसेमनाचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी लूक 18 अध्याय 1 ते 14 मध्ये ते स्पष्ट उल्लेख दिलेला आहे की येशूने त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रार्थना केलेली आहे. त्याच्यानंतर मत्तेमध्ये आहे, मार्कमध्ये आहे, लुकामध्ये त्याचं वर्णन केलेले की येशू आणि त्याचे शिष्य हे या गेतसेमने बागेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते प्रार्थनेला बसलेले आहेत. येशूने शिष्यांना सांगितलं की तुम्ही जागते राहा, जागृत राहा आणि प्रार्थना करा. परंतु ते शिष्य या ठिकाणी झोपी गेलेले आम्ही पाहतो. या ठिकाणी आम्हाला पाहायचं जे आहे ते म्हणजे येशू ख्रिस्ताचे 1G 2G आणि 3G दुःख सहन. जी जनरेशन येशूच्या दुःखाची जी सुरुवात झालेली आहे, या 3 प्रकारामध्ये त्याचं दुःख सहन हे आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहणार की येशूचं 1G जे दुःख सहन आहे ते या गेतसेमने बागेमध्ये आहेत. म्हणून जी गेतसेमने पहिला जी, या पहिल्या जी मध्ये येशूचं दुःख सहन किंवा येशूला किती वेदना झाल्या त्या वेदनाचं या ठिकाणी आपण वर्णन पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर आम्ही पाहणार आहोत की इन्सायक्लोपीडिया किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी तत्वज्ञानाने येशूच्या दुःख सहनासंबंधी किंवा येशू संबंधी जे काही वर्णन केलेलं आहे ते वर्णन अतिशय महत्वाचे आहे. पहिल्याने ते वर्णन आपण या ठिकाणी पाहणार आहोत की या जे दुःख सहन किंवा हे गुड फ्रायडे किंवा येशूचं जे दुःख जाणवलं त्याची तारीख जर आम्ही पाहिली तर या इन्सायक्लोपीडियामध्ये ती जवळजवळ 11 एप्रिल 33 ही आहे. आणि जर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पुस्तकामध्ये जर आम्ही नोंद पाहिली तर ती तारीख 7 एप्रिल 33 अशी दिलेली आहे. ती कशी असो, परंतु हे जे दुःख सहन आहे, येशूने जे दुःख सहन केलं ते या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायचं आहे की येशूने ज्या वधस्तंभावरती त्याचं जे मरण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, त्या क्रूज खांबाची उंची ही जवळजवळ 15 फूट होती. त्या क्रूज खांबाची रुंदी साधारणतः 8 फूट होती. त्या क्रूज खांबाचं वजन 150 किलोग्रॅम एवढं होतं. आणि येशू ख्रिस्ताला जे काही खिळे ठोकण्यात आले त्या खिळ्यांची लांबी 8 इंच आणि जाडी ही 1.5 इंच एवढ्या ती जाडीची खिळी होते. आणि नंतर येशू ख्रिस्ताची जी उंची होती ना, ही उंची 5 फूट 11 इंच एवढी होती. आणि ज्या वेळेला येशूला या क्रूज खांबावर टांगलं त्यावेळेला त्याचं वजन साधारणतः 85 किलो एवढं होतं. त्यानंतर येशू ख्रिस्ताने ज्या काही वेदना सहन केल्या, या वेदना जर आम्ही पाहिलं तर आम्हाला असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगावरती जवळजवळ 5480 खुणा आढळून आल्या किंवा जखमा होत्या. त्याच्या पाठीवर साधारणतः 150 खोल असे जखमा किंवा घाव होते. येशूच्या डोक्यामध्ये जो काट्यांचा मुकुट घालण्यात आलेला होता त्याला 17 प्रकारच्या या खिळे किंवा जे काटे होते ते होते. आणि नंतर आम्ही पाहतो की वधस्तंभ गुलगुथा टेकडीवर नेत असताना येशू ख्रिस्त तहानलेला होता आणि तो जवळजवळ 17 तास हा तहानलेला होता. म्हणजेच या गेतसेमने बागेतील 10 वाजेपासून
तर शुक्रवारच्या 3 वाजेपर्यंत येशूचा जे मरण होतं ते मरण होईपर्यंत जवळजवळ 17 तास येशू तहानलेला होता. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की ज्या वेळेला पिलात पासून न्याय घेतल्यापासून तो या गुलगुथा टेकडीपर्यंत येत असताना तो 3 वेळा क्रूसखांब घेऊन खाली पडलेला होता. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की मानवी शरीरामध्ये एकूण 6.5 लिटर रक्त असतं आणि आम्ही पाहतो की या गुलगुथा टेकडीपर्यंत जाईपर्यंत रक्ताचा संपूर्ण साठा म्हणजे 6.5 लिटर त्याने सांडलेलं होतं. त्यानंतर आम्ही पाहतो की या येशूच्या या प्रसंगामध्ये किंवा पिलातापासून किंवा गबातापासून गुलगुथापर्यंत जाईपर्यंत या ठिकाणी त्या येशूचं रक्षण करण्यासाठी 300 शिपाई आजूबाजूला होते आणि जवळजवळ 150 घोडेस्वार त्या ठिकाणी होते की येशू पळून जाऊ नये म्हणून. त्यानंतर आम्ही पाहतो की यहुदी कॅलेंडरनुसार जी तारीख होती ही निसान महिन्याचे 15वी तिथी म्हणजे पौर्णिमा, म्हणजे तिथं म्हटलेले एके अपूर्व कोंजिथा 785 ही यहुदी कॅलेंडरनुसार येशूच्या या दुःख सहनाची तारीख होती. त्यानंतर येशूवरती जो काही दोषारोप लावण्यात आला होता तो म्हणजे येशू हा यहुद्यांचा राजा आहे आणि ही जी पाटी या क्रूस खांबाच्या वर लावण्यात आलेली होती आणि तिथं त्याचं एकच शब्दामध्ये वर्णन केलेलं होतं, इनरी आय म्हणजे जीसस किंवा यासूस, एन नाझरेद आर रेक्सो आणि आयडोनियस म्हणजे येशू यहुद्यांचा राजा आहे. या पद्धतीने या ठिकाणी आम्ही पाहतो. त्यानंतर येशूच्या शिष्यापैकी जो लोक शिष्य होता ना, हा एक वैद्य होता किंवा डॉक्टर होता आणि मग येशू शुक्रवारच्या दिवशी तो खरंच मेला का याचं सर्टिफिकेट या लुकाने या शिपायांना दिलेला होता. आणि यावरून आम्ही विचार करू शकतो की माझा उद्धारक तारक प्रभू येशूने माझ्यासाठी तुम्हासाठी सहन केलेल्या यातना या किती कठीण अशा होत्या. अमेरिकेचा वैद्यकशास्त्र जो आहे त्याचं नाव अलेक्झांडर मॅथेरेल आहे आणि याने येशूच्या या दुःख सहनाचा त्याने अभ्यास केल्यानंतर तो म्हणतो, त्याने सांगितले की येशूने स्वीकारलेला मृत्यू हा खूपच भयानक पीडेने झाला की त्याच्यासाठी शब्दकोशातील शब्द देखील अपुरे पडले आहेत. डॉक्टर अलेक्झांडर मॅथेरेल म्हणतात की अमेरिकन बोर्ड ऑफ रेडिओलॉजीचे हे 13 वर्षापासून समाचार पत्र लिहित होते. ते हृदय, फुफ्फुस, रक्त यांचे तज्ज्ञ आहेत. गेतसेमनी बागेत जेव्हा येशू गेला तेथूनच त्याच्या दुःख सहनाला सुरुवात झाली. तेथे प्रार्थना करताना त्याचा घाम रक्तासारखा निघत होता. जीवशास्त्रीय भाषेमध्ये या स्थितीला हेमॅटिड्रोसिस म्हणतात. यालाच म्हटलेले आहे, धिस असोसिएट विथ व्हेरी हाय स्टेज ऑफ मेंटल सिच्युएशन. मानसिकरित्या सर्वात उच्च प्रतीची मानसिक स्थिती, मानसिक तणाव. ज्या वेळेला मनुष्य तीव्र मानसिक दबावाखाली येतो तेव्हा ही स्थिती निर्माण होते. या मानसिक तणावामुळे घामाच्या ग्रंथीमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या फुटतात आणि शरीरातून निघणाऱ्या घामाद्वारे रक्त निघत असे. अशा प्रकारचा तणाव येशूवर आला होता, त्यामुळे त्याची स्थिती अशी झालेली होती. त्यानंतर आम्ही पुढे पाहणार आहोत. आम्ही या गेतसेमनी बागेमध्ये जाणार. पहिलं दुःख सहन या गेतसेमनी बागेमध्ये झालेलं आहे. आता वास्तविक गेतसेमनी याचा अर्थ जर आम्ही पाहिला तर त्याला दबाव आम्ही म्हणू किंवा प्रेशर असं आपण म्हणू. गेतसेमनी बाग या जैतून पर्वताच्या पायथ्याशी आहे
आणि या गेतसेमाने बागेची खोली ही समुद्र सपाटीपाशी किंवा त्यापेक्षा खोल आहे. आणि या बागेमध्ये येशू वारंवार प्रार्थना करण्यासाठी येत होता. आणि मग आम्ही पाहतो की याचं वैशिष्ट्य असं आहे, या पर्वतावरती जैतून झाडं मोठ्या प्रमाणावर येत असे. आणि या जैतून झाडाची फळं लोक काढत होते. आणि काढल्यानंतर या बागेमध्ये जो किंवा जी तराई होती किंवा शारोन जे होतं, या खोलगट भागामध्ये लोक ते जैतुनाची फळं आणत होते आणि त्याच्यानंतर त्या फळांना ते कुटत होते. आणि कुटल्यानंतर मोठ्या लाकडी किंवा दगडी घाण्यामध्ये ते कुटलेलं पदार्थ किंवा जैतुनाचं ते भुकटी टाकण्यात येत होते. आणि नंतर त्याला पिळून त्या जैतुनाच्या बियापासून तेल काढण्यात येत असे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल गेतसेमाने याचा अर्थ की एक प्रकारे प्रेशर देणे, एक प्रकारचा दबाव देणे, एक प्रकारे या ठिकाणी आम्ही पाहतो की जसं तेल हे या घाण्यामध्ये पिळून काढलं जातं, तसं येशूचं दुःख सहन या गेतसेमाने बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पाहतो की 10 वाजेला साधारणतः हे शिष्य आणि येशू गेले. साधारणतः 12 वाजेपर्यंत 2 तास हे शिष्य प्रार्थना करता करता झोपी जात होते. परंतु येशू 2 तास हा रडून प्रार्थना करत होता. कारण येशूला समोरची परिस्थिती दिसत होती. येशूला हे तीनही जी दिसत होते. येशूच्या या मरणाची या निर्मिती किंवा दुःख सहनाची निर्मिती त्याला स्पष्ट दिसत होती. आणि म्हणून या ठिकाणी प्रार्थना करत असताना येशूला प्रचंड असा दाब झालेला आहे किंवा त्याच्या मनावरती एक मानसिक टेन्शन आलेलं होतं. आणि हे मानसिक टेन्शन आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो, या मानसिक तणावामुळे घामाच्या ग्रंथीमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या फुटतात आणि शरीरातून निघणाऱ्या घामाद्वारे रक्त निघत असते. अशा प्रकारचा तणाव येशूवर आला होता या गेतसेमाने बागेमध्ये. त्यामुळे त्याची अशी स्थिती झाली की तो जमिनीवर पडला. त्यानंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी घामाच्या धारा. असं का? जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती एक मेंटली इफेक्ट होतो किंवा मानसिक रित्या दबाव पडतो, तेव्हा तो मनुष्य किंवा अशी व्यक्ती एक तर कोमामध्ये चालले जाते किंवा ती एकदम कुठेतरी दूर, किंवा त्याला एक विशिष्ट शब्द आहे तो या ठिकाणी म्हटलेला आहे की त्याला काय सुचत नाही, तो एकदम त्याचा सेन्स हा गमावून बसतो. परंतु या ठिकाणी येशूची स्थिती तशी झालेली होती. प्रचंड दाब, त्यानंतर त्याला लागलेली तहान. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की या ठिकाणी या प्रचंड दाबामुळे त्याच्या रक्तवाहिन्या फुटलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या ज्या नसा होता, घामाच्या ज्या ग्रंथी, आमच्या या जे आमचं शरीराची चामडी असते त्या चामडी खाली या घामाच्या ग्रंथी असतात. प्रचंड दाब पडल्यानंतर या घामाच्या ग्रंथी फुटतात आणि या घामाच्या ग्रंथीतून रक्त वाहू लागतं. माणसाच्या आतापर्यंत माणसाच्या यामध्ये ती स्थिती आढळून आली नाही, परंतु येशूच्या या दुःख सहनामध्ये ती स्थिती पाहायला मिळते की येशू या घामाच्या ग्रंथीद्वारा जेव्हा ते रक्त जमिनीवर पडलं, त्यावेळेला असं म्हटलेलं आहे की शरीरातील रक्ताची कमतरता जाणवली. म्हणजे शरीरामध्ये जे 6.5 लिटर जे रक्त होतं, हे रक्त पूर्ण त्या जमिनीवरती सांडलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा रक्तदाब कमी झाला. त्यानंतर रक्तदाब कमी झाला आणि पाण्याची कमतरता त्याच्या शरीरामध्ये झालेली होती आणि या स्थितीला पोव्होलेमिक शॉक म्हणतात. यामुळे किडन्या फेल होतात. त्यामुळे येशूला या गेतसेमाने बागेमध्ये तहान लागलेली होती. म्हणजे आम्हाला असं पाहायला मिळतं की जसं जैतून झाडांच्या बिया जसं त्या घाण्यामध्ये पिळल्या जातात आणि त्यापासून जे तेल निघतं, त्या पद्धतीने या 1G गेतसेमाने बागेमध्ये
येशूचं मरण हे त्या पद्धतीने झालेलं आहे की तो या घाण्यामधल्या बियांप्रमाणे त्या ठिकाणी तो पूर्ण पिळला गेला आणि एवढा शाप त्याला बसलेला होता की त्या शापमुळे हे रक्तवाहिन्या फुटून रक्त देखील बाहेर पडलेलं होतं आणि सर्व रक्त याच ठिकाणी पूर्ण झालेलं होतं. आणि अशा वेळेला अत्यंत वेदना होत असताना या ठिकाणी येशू म्हणतो आहे की हे बापा, होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. उत्पत्ती 3:15 मध्ये जी भविष्यवाणी होती ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही पाहतो की या येशूला या गेत्सेमने मधच्या या वेदना होत्या, जे दुःख होतं ते त्याला सहन करावंच लागलेलं होतं. जर त्याने ते दुःख सहन केलं नसतं तर येशू या क्रूस खांबावर आला नसता आणि सैतानाचा विजय झाला असता. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की यशाया 53 मध्ये या ठिकाणी यशाया म्हणतो की त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. म्हणजे येशूला ठेचावे असं परमेश्वराच्या मर्जीस आले. आणि म्हणून या ठिकाणी सैतान देखील हजरच होता की जेव्हा तो अतिशय विवळ झाला, गहिवरला, त्यावेळेला सैतान देखील त्या ठिकाणी हजर होता. इथं आम्ही पाहिलं तर वचन आहे उत्पत्ती 3:15 मध्ये की स्त्रीची संतती तुझं काय करेल, डोकं फोडेल आणि तू तुझी ठात फोडशील. या ठिकाणी येशूची टाच फोडण्यासाठी या ठिकाणी सैतान हजर होता. परंतु आम्ही पाहतो की जेव्हा येशू एवढा विवळ झाला, त्याच्या शरीरातील सर्व रक्त संपून गेलेलं आणि पाणी देखील संपून गेलेलं आहे आणि सैतानाची त्याच्यावरती प्रचंड अशा प्रकारे तो त्याच्यावर प्रेशर दाबत होता की येशूने या ठिकाणी मरावं, या ठिकाणी मरावं, म्हणजे मी तिची टाच त्याची टाच फोडून टाकेल, मी त्याची टाच फोडून टाकेल, म्हणजे मी येशूच्या जागी असेल. अशा प्रकारे त्याचं जे विचार होते. परंतु या विचाराला शेवटी काय केलेलं आहे की परमेश्वराने त्याच्या मदतीला या ठिकाणी पाहतो की देवदूत पाठवलेले आणि हे देवदूत येशूला मदत करत होते. याही स्थितीमध्ये साधारणतः 12 वाजेपर्यंत ही परिस्थिती होत असताना या 2 तासाच्या दुःख सहनामध्ये येशू जात असताना आपण पाहतो की या प्रभू भोजनाच्या वेळेला येशूने एक वक्तव्य केलेलं होतं की मला एक जण धरून देणार आहे तुमच्यामध्ये. आणि मग प्रत्येकाने विचारलं मी आहे का तो, मी आहे का. यहूदा इस्करियोतने विचारलं की मी आहे का तो. तू म्हणतो तसंच, ज्याने माझ्या ताटात हात घातलेला आहे तोच मला धरून दे. म्हणजे यहूदा इस्करियोत त्याला धरून देणार होता. आणि आम्ही पाहतो की हा यहूदा इस्करियोत जेवण झाल्यानंतर, शेवटलं भोजन झाल्यानंतर सरळ येशू या कैफाच्या वाड्यामध्ये जातो. हा जो यहूदा आहे हा कैफाच्या वाड्यामध्ये जातो आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तो म्हणतो की मला काय द्याल. आणि त्यांनी सांगितले की मोजून तुम्हाला 30 मोहरा आम्ही देणार, सोन्याच्या सिक्की देणार, मोहरा देणार. आणि हे सिक्की घेऊन शेवटी तो रात्रीच्या 12 वाजेला या कैफा किंवा जेवढेही जे शास्त्री परुषी होते त्यांच्या समवेत हा जो यहूदा आहे या गेत्सेमने जात आहे. परंतु जाताना त्याने एक खूण सांगून दिलेली होती की आपण तिथं तर जाणार, रात्रीची वेळ आहे, या रात्रीच्या वेळेला येशू कोण आहे हे तुम्हाला ओळखता येणार नाही. कारण आम्ही पाहतो की या येशूचे शिष्य आणि येशू यांच्या मुखवट्याकडे किंवा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर साधारणतः सर्वांचे चेहरे येशू सारखे दिसत होते. म्हणून हा यहूदा म्हणतो की मी ज्या व्यक्तीचं चुंबन घेईल त्या व्यक्तीला तुम्ही पकडा. आणि मग जेव्हा ते या गेत्सेमने बागेमध्ये आले, गेत्सेमने बागेमध्ये आल्यानंतर आम्ही पाहतो की येशू अगोदरच लूज झालेला होता. येशूचं रक्तदाब कमी झालेलं होतं, त्याचं किडन्या फेल झालेल्या होत्या, त्याला तहान लागलेली होती. अशा अवस्थेमध्ये या कैफा किंवा त्याचे जे शास्त्री परुषी जे होते हे सर्व त्या ठिकाणी आले. आणि मग हा यहूदा पुढे जातो, येशूचं चुंबन घेतो आणि नंतर त्या ठिकाणी तो म्हणतो की गुरुजी सलाम. आणि त्याच वेळेला या याजक किंवा हे जे शास्त्री परुषी त्यांच्या शिपायांनी
शेवटी त्याला पकडलेलं आहे, त्याला मारलेलं आहे. त्याला कोणी बुक्क्याने मारतं, कोणी लातेने मारतं, कोणी आणखी कोणत्या पद्धतीने मारतं. आणि त्यावेळेला शिष्यांना तर राग आलेला होता, परंतु हा राग काढण्यासाठी एका शिष्याने काय केलं की या याचकाच्या या सैनिकाचा कान कापून टाकलेला आहे. आणि त्यावेळेला येशू काय करतो की तो कान परत बसून देतो आणि सांगतो की मी जर परमेश्वराकडून सैन्य मागितले असते ना, तर परमेश्वराने हजारो सैन्य मला दिले असते. त्याने तो कान या ठिकाणी जुळला त्या शिकायचा. आणि आम्ही पाहतो की येशूने योहान 2 अध्यायामध्ये काना गावामध्ये पहिला चमत्कार केला, पाण्याचा द्राक्षरस. आणि आम्ही पाहतो की तो पहिला चमत्कार. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की परत कानाचा चमत्कार आम्ही या ठिकाणी पाहतो की जो कान कापला गेला होता तो येशूने या ठिकाणी जोडलेला आहे. आणि अशा प्रकारची शेवटचा चमत्कार या ठिकाणी पाहतो तो पूर्ण झालेला आहे. येशूला पकडल्यानंतर त्याला मारत मारत हे सर्व जी याचकाची सेना होती, ही याचकाची सेना शेवटी अन्ना कैफाचा जो वाडा होता ना, त्या वाड्यामध्ये त्याला आणलेले आहे 12 वाजेनंतर. त्यानंतर आम्ही या ठिकाणी जे चित्रण पाहतो, हे सर्व येरुशलेम शहराचं हा आराखडा आहे. या येरुशलेम शहराच्या पूर्वेकडे ही गेत्सेमनी बाग आहे. आणि या पूर्वेकडून आम्ही पाहतो की या ठिकाणी त्याला कैफाच्या वाड्यामध्ये आणलेलं आहे. आणि या कैफाच्या वाड्यात आणल्यानंतर या याचकासमोर सर्वांनी आपापले जे काही विचार आहेत ते मांडले, जे दोषारोप आहेत ते मांडले. म्हणून मत्तई, मार्क आणि लूक या तीनही पुस्तकामध्ये येशूच्या विरोधामध्ये जे काही दोषारोप होते ते दोषारोप या ठिकाणी त्याच्यावरती लावण्यात आले. त्याच्यानंतर या ठिकाणी शेजारी प्रेक्षागृह म्हणून आहे की या प्रेक्षागृहामध्ये देखील येशूला न्यायासाठी नेण्यात आलेलं आहे. हे जे प्रेक्षागृह आहे त्याला सेनेड्रीम असं म्हटलेलं आहे. 71 लोकांचं हे मंडळ होतं. आणि या 71 लोकांच्या मंडळासमोर, सेनेड्रीम समोर येशूला पकडून आणलेलं आहे पाय बांधून. आणि नंतर हातपाय बांधून आणलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याच्या पुढे त्याच्या विरोधामध्ये सर्व प्रकारचे त्याला आपण म्हणूया दोष त्याच्यावरती लावण्यात आलेले आहे. हे दोष लावत असतानाच आम्ही पाहतो की प्रभुभोजन झाल्यानंतर येशूने शिष्यांना सांगितलं की आज रात्री तुम्ही सर्व मला सोडून जाणार, कुणी थांबणार नाही. पेत्र म्हणतो की येशू, मला मरावं लागले तरी मी तुझ्या पाठीशी असेन, मी तुझ्या मागेच असेन. त्यावेळेला येशूने सांगितलेलं होतं की पेत्रा, तू एवढं हिंमतीने सांगतो आहेस, परंतु आज रात्री 2 वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. मग आम्ही पाहतो की या ठिकाणी साधारणतः 12 वाजेपासून गेत्सेमने पासून तर या कैफाच्या वाड्यापर्यंत साधारणतः 3 तासांचा प्रवास हे करत 3 वाजेला या कैफाच्या वाड्यामध्ये आले. त्या ठिकाणी येशूवरती वेगवेगळ्या प्रकारचे दोषारोप ठेवण्यात आलेले होते. आणि नंतर आम्ही पाहतो त्यावेळेला पेत्राला 3 वेळेला त्याला विचारण्यात आलं की तू येशूचा शिष्य आहेस ना. त्यावेळेला 3 वेळेला त्याने नाकारलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की साधारणतः कोंबडा 2 वेळाला आरवतो. म्हणजे त्याला त्याच्या आरवण्याची पहिली वेळ 3:30 वाजेला आणि दुसरे म्हणजे साधारणतः 4 वेळ 3:30 ते 4 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी आम्ही पाहतो की या पेत्राने येशूला 3 वेळा नाकारलेलं आहे. या कैफाच्या वाड्यामध्ये त्याचा हा जो काही दोषारोप ठेवण्याचा प्रकार पूर्ण झाल्यानंतर आम्ही पाहतो की या कैफाने जो याजक होता, या याजकाने सांगितलं की हे प्रकरण आपल्यावरती रोमी सत्ता आहे, म्हणून रोमी सत्तेकडे
आम्ही हे प्रकरण द्यावं. म्हणून त्या काळामध्ये पिलात नावाचा जो रोमी सरदार होता तो या ठिकाणी राहत होता आणि या पिलाताकडे येशूला नेण्यात आलं. जेव्हा पिलाताकडे येशूला नेण्यात आलं तेव्हा या गर्दीतील लोकांनी आरडा-ओरडा करून सांगितलं 4 वाजेनंतर. तर आम्ही पाहतो की या ठिकाणी येशूला पाहताच त्या ठिकाणी पिलात म्हणतो की मला या व्यक्तीच्या ठाई कोणताच दोष आढळत नाही. या ठिकाणी दुसऱ्या जीकडे येशूला नेण्यात आलेला आहे. दुसरा जी जो आहे त्याला गब्बाथा असं म्हटलेलं आहे आणि या गब्बाथा शब्दाचा अर्थ आहे संगमरवरी एक आयताकृती ओटा, म्हणून त्याला गब्बाथा असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पिलाता समोर या लोकांनी, या सर्व याजकाच्या लोकांनी, त्याच्या सैनिकांनी, त्या सर्वांनी येशू विरोधामध्ये दोषारोप लावले आणि दोषारोप लावत असताना त्याने पिलाताला सांगितले की तुम्ही आमचे सरदार आहात, तुमची रोमी सत्ता आमच्यावरती आहे, तुम्ही कोणता न्याय देता. अशा पद्धतीने या पिलाताने येशूकडे पाहिलं आणि काहीतरी त्याला प्रश्न विचारलेला आहे. तू खरंच यहूदांचा राजा आहे? हे लोक तुझ्या विरोधामध्ये असं म्हणतात, तू यहूदांचा राजा आहेस का? या पद्धतीने हे सर्व दोषारोप किंवा हा पिलात देखील त्या ठिकाणी विचारतो आणि विचारल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की येशूने काही उत्तर दिलेलं नाहीये. परंतु पिलाताने म्हटलं की मला या माणसाच्या ठाई कोणता दोष आढळत नाही, हा निर्दोष आहे. परंतु लोक ओरडून त्याला म्हणू लागले नाही, तो निर्दोष आहे. त्यावेळेला त्याच्या बायकोने देखील त्याला म्हटलेलं होतं की या माणसाच्या बाबतीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका, कारण मी रात्री स्वप्न पाहिलं आणि या स्वप्नामध्ये मी इतक्या काही दुःख भोगलेलं आहे की मला सांगता येत नाही. म्हणून हा माणूस निर्दोष आहे, त्याच्या विरोधात तुम्ही कोणतं वाटेल जाऊ नका किंवा कोणता क्लेम किंवा कोणता दोष लावू नका. आणि त्यावेळेला पिलात काही प्रश्न विचारत असताना येशूला म्हटले की तू कुठला आहे? तो म्हणतो की मी गालिली आहे. अरे तू गालिली आहे का? मग ते प्रकरण हे हेरोदाचं आहे ना, ते माझ्याकडे कशाला आणलं तुम्ही? हेरोदाचं ते प्रकरण आहे, हेरोद याचा निकाल देईल. म्हणून या रात्रीच्या वेळेला आम्ही पाहतो या हेरोदाच्या वाड्यामध्ये लूक 23:6-12 मध्ये दिलेले त्या ठिकाणी ते विवेचन करण्यात आलेले. हेरोद आणि हा जो पिलात होता या दोघांमध्ये एक प्रकारचं वैर होतं पहिल्यापासून. आणि अशा वेळेला जेव्हा येशूला आमच्याकडे आणत आहे तेव्हा या हेरोदाला खूप आनंद वाटला की अरे येशूला किती दिवस मी पाहण्याचा प्रयत्न केला होता परंतु येशू दिसला नाही, परंतु आता येशू येत आहे आणि हा येशू येते म्हणून याला खूप आनंद झाला. आणि जेव्हा हा आनंद झाला त्यावेळेला असं म्हटले की तेव्हाच हेरोदाचं आणि पिलाताचं जे वैर होतं ते वैर या ठिकाणी तुटलेलं आहे. हेरोदाच्या राजवाड्यात आणल्यानंतर परत हेरोदाने त्याला वेगवेगळे प्रश्न विचारलेले येशूला. त्याने सांगितलं की हा मनुष्य देखील निर्दोष आहे आणि त्याने परत या पिलाताला किंवा या येशूला पिलाताच्या राजवाड्यामध्ये आणण्यात आलेले. 3 वेळेला हा पिलात म्हणतो की मला या व्यक्तीच्या ठाई कोणताच अपराध दिसत नाही, हा मनुष्य निर्दोष आहे. मग सर्व ओरडायला लागले काय करायचंय? या वल्हांडणाच्या दिवसामध्ये आम्ही एका व्यक्तीला सोडतो, तुरुंगातून सोडतो काय? मी तुमच्यासाठी येशूला सोडावं काय? किंवा जेलमध्ये असलेला जो बराब्बा येशू आहे त्याला सोडावं? मी कोणत्या येशूला सोडावं तुमच्यासाठी या वल्हांडणाच्या दिवसामध्ये? त्यावेळेला सर्व हे जे प्रेक्षक होते हे ओढून म्हणाले की आमच्यासाठी बराब्बा येशूला सोडा. आणि मग या येशू म्हटलेल्याचं काय करावं? ते ओढून म्हणू लागले की त्याला क्रूस खांबाशी खेळा. पिलात म्हणतो
की येशू निर्दोष आहे, म्हणून मी एक काम करतो, या इस्रायल लोकांच्या वहिवाटाप्रमाणे जे काही अनुवाद 5 मध्ये दिलेला आहे की एखादी व्यक्ती जर दोषी असेल तर त्या व्यक्तीला 40 फटके मारावे. 40 पेक्षा कमी नाही, 40 पेक्षा जास्ती नाही, त्याला 40च फटके मारावे हा नियम आहे. या नियमानुसार मी येशूला फटके मारून सोडून देतो आणि पुढची कारवाई ही तुमच्याकडे सोपवून देतो. या ठिकाणी 2G येशूचं दुःख सहन आम्ही पाहत आहोत. जेव्हा पिलाताने या ठिकाणी या लोकांना सांगितलं, शास्त्री परोशनी इतर लोकांना, की मी त्याला फटके मारतो आणि नंतर पुढे तुम्हाला जे करायचं ते करा, मोजून येशूला 39 फटके मारलेले आहेत. म्हणजे एक फटका हा कमी होता. गब्बथा एक आयताकृती अशा प्रकारचा ओटा, संगमरवर दगडांचा हा ओटा असे, जवळजवळ 8 फूट लांबीचा आणि जवळजवळ 3 ते 4 फूट रुंदीचा हा चौरस असे किंवा हा आयताकृती हा ओटा होता. आणि कोणत्याही अपराध्याला मारण्यासाठी, फटके मारण्यासाठी त्या ओट्यावर उपड्या झोपवत असे. आणि या ओट्याच्या उजव्या आणि डावी बाजूकडे 2 कड्या होत्या. त्यानंतर डोक्याकडची भाग आणि पायाकडच्या भागाला आणखी कड्या होत्या. जेव्हा एखाद्या अपराधाला शिक्षा द्यायची त्या ओट्यावरती त्याला पोटावर झोपवत असे आणि झोपवल्यानंतर या कड्यांमध्ये त्याचे हात दोन्ही बाजूला, त्याचा डोकाचा भाग पुढच्या बाजूला आणि पायाचा भाग मागच्या बाजूला दोरखंडाने बांधत असे. जेव्हा हे बांधलं जात होतं त्यावेळेला या अपराधी माणसाने कोणत्याही प्रकारची हालचाल करू नये म्हणून त्याला तशा पद्धतीने त्या ओट्यावरती, गब्बथा नावाच्या या ओट्यावरती त्याला बांधून ठेवत असे. येशूला त्याच पद्धतीने या ओट्याला बांधल्यानंतर या ठिकाणी आम्ही पाहतो की रोमी शिपाई, एखादा दांडगा दुंगा रोमी शिपाई हा एक चाबूक घेत असे, चांबड्याचा तो चाबूक असे. या चांबड्याच्या समोरच्या वादीला 7 प्रकारचे आणखी बारीक बारीक वाद्या होत्या आणि या वाद्याच्या शेवटच्या टोकाला एक तर खिळे, 7 प्रकारचे खिळे किंवा हाड्यांचे 7 प्रकारचे चुरा हा लावलेला असे. आणि मग तो मोठ्या शक्तीनेशी त्या व्यक्तीच्या पाठीवरती तो चाबूक मारण्यात येत असे. म्हणून आम्ही पाहतो की येशूच्या शरीरावरती जे 5480 जखमा झालेल्या होत्या, या जखमामध्ये सर्वात मोठा वाटा हा या फटक्यांचा होता. आम्ही पाहतो की त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट घातलेला होता आणि या 17 प्रकारचे हे लांब काटे त्या मुकुटामध्ये होते आणि त्याही जखमा होत होत्या. आणि अशा प्रकारे 39 फटके मारल्यानंतर एखादा जो शिपाई जेव्हा फटके मारत होता त्या चाबकाच्या फटक्याबरोबर या माणसाच्या पाठीवरच जे काही मांस असे हे त्या फटक्याबरोबर बाहेर निघत असे. आणि असं म्हटलं जातं की येशूची पाठ जसा एखादा शेतकरी नांगरतो शेत, तशा प्रकारे त्याची पाठ ही नांगरली गेली होती. त्यानंतर आम्ही पाहिलं की सुरुवातीला येशूच्या पाठीवर 150 अशा जखमा होत्या की त्या खोल होत्या, कारण या खोल जखमा या चाबकाच्या फटक्यामुळे या त्याच्या पाठीला झालेली होते. आणि मग या ठिकाणी येशू कणत होता, तो काही हालचाल करू शकत नव्हता, कारण त्याचे हातपाय बांधलेले होते, त्याचं डोकं बांधलेलं होतं, तो नुसता विवळत होता. आणि त्या ठिकाणी देखील सैतान हजर होता आणि सैतानाची एकच इच्छा होती की तू 1G म्हणजे गेत्सेमने बागेमध्ये मेला नाही ना, तुला आता 2G गब्बथा या ठिकाणी संगमरवरी या दगडावरती तुला, या फरशीवरती तुला मरावंच लागेल. 39 फटके मारल्यानंतर येशूची कोणती अवस्था झाली असेल. आधी 6.5 लिटर
जे रक्त होतं ना, ते रक्त या गेत्सेमने बागेमध्ये पूर्ण या घामाबरोबर निघून गेलेलं होतं. म्हणजे येशूच्या शरीरामध्ये कोणत्याच प्रकारचं रक्त शिल्लक नव्हतं. अशा अवस्थेमध्ये त्याला हे 39 फटके मारलेले आहे. मग आम्ही म्हणतो की त्याच्या शरीरामध्ये रक्त कुठून आलं. सुरुवातीलाच आम्ही पाहिलं की जेव्हा या गेत्सेमने बागेमध्ये येशू दुःख सहन करत असताना त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवदूत येऊन त्याला मदत करत होते. या पिलाताच्या या शिक्षेमध्ये देखील देवदूत येऊन त्याला मदत करत होते, त्याला ताकद देत होते, त्याला बळ देत होते. आणि जेव्हा त्याला काढलेलं आहे बाहेर आणि मग आम्ही पाहतो काट्यांचा मुकुट देखील घातलेला आहे. त्या ठिकाणी 39 फटके या पिलाताने मारलेले आहे. म्हणून हे सर्व याजक मंडळी, शास्त्री, परोशी जे लोक होते, सर्व येशूच्या विरोधात जाणारे जे लोक होते, त्यांनी एक लेख लिहिला किंवा एक पत्र या रोम मध्ये लिहिलं, रोमी राजाला लिहिलं की या पिलाताने, तुमच्या सुभेदाराने येशूला 40 ऐवजी 39 फटके मारलेले आहे. हा दोषी आहे. हा जर दोषी आहे म्हणून त्याला या रोमीच्या राजाने त्याला रोम मध्ये बोलवलेलं होतं. आणि मग त्याच्यावरती सर्व प्रकारचा हा दोष, येशूच्या 39 फटके मारल्याचा जो दोष होता तो त्याच्यावरती लादण्यात आला. त्याला जेलमध्ये टाकण्यात आला. जेव्हा त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं तेव्हा त्या विचाराने तो एकदम कसा तरी वेड्यासारखा झाला. असं म्हटलेलं आहे की तो या जेलमध्येच असं वेड्यासारखं तो करू लागला, पागल होऊन गेलेला होता. अशा वेळेला त्याला सोडण्यात आलं आणि सोडण्यात आल्यानंतर काय झालं की एका झाडाला जाऊन त्याने गळफास घेतला. येशूला निर्दोष साबित केलं. ते करत असताना तो दोषी धरला गेला आणि शेवटी त्याने गळफास घेतलेला होता. पहिल्या ठिकाणी आम्ही पाहतो की गेत्सेमने बागेमध्ये जेव्हा यहूदाने येशूला धरून दिलं त्यावेळेला तो बाहेर गेलेला आहे आणि त्याने देखील एका झाडाला जाऊन गळफास घेतलेला आहे आणि तो देखील मरण पावलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की या दोन्ही ठिकाणी सैतानाच्या विरोधात जाणारे हे जे लोक होते ना, त्यांनी शेवटी गळफास घेतला होता. त्यांनी पश्चाताप केला नाही. जर यहूदा इस्कारियोतने पश्चाताप केला असता तर त्याचं जीवन सफल झालं असतं. त्याने पस्तावा केला आणि स्वतः गळफास घेऊन तो मेला. या ठिकाणी आम्ही पाहतो की पिलाताना जे योग्य काम केलं, येशूला 39 फटके मारले. येशूला जर 40 फटके मारले असते तर त्या ठिकाणी तो पूर्ण दोषी ठरवला गेला असता. आणि तो पूर्ण दोषी ठरवल्या गेल्यानंतर या ठिकाणी देखील आम्ही पाहतो की या ठिकाणी सैतानाचा विजय झाला असता. याचा अर्थ त्या ठिकाणी त्याने टाच फोडली असती. स्त्रीच्या संततीची त्याने त्या ठिकाणी टाच फोडली असती जर पिलाताने 40 पूर्ण फटके मारले असते, येशूला दोषी ठरवलं असतं. तर या पद्धतीने आम्ही पाहतो की हा पिलात मेला. परंतु त्याच वेळेला आम्ही पाहतो की त्याच्याच अगोदर पिलाताने जो न्याय दिला त्याच्या न्यायानुसार त्याला सांगण्यात आलं की मी माझं काम केलेले, फटके मारून सोडून दिलेले, आता पुढचं काम तुम्ही करा, मी सोडू शकत नाही. बरबा म्हटलेल्या येशूला मी सोडलेलं आहे, आता या येशूचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. आणि ते मोठ्याने ओढून म्हणू लागले की याला क्रुसावर टांगा, क्रुसावर खिरा. रोमी सत्तेने जवळजवळ पृथ्वीवरती 1500 वर्ष राज्य केलं आणि या 1500 वर्ष त्यांनी संपूर्ण जगावरती राज्य केलेलं होतं. आणि त्यांची जी काय त्याला आपण म्हणूया किंवा त्यांचं जे शासन होतं, त्यांचं जे काही जी सजा किंवा गुन्हेगाराला सजा देण्याची जी पद्धत होती ती ही वेगवेगळ्या पद्धतीची होती. जर आम्ही थोडस विवेचन जर पाहिलं तर एखादा गुन्हेगार असेल तर असं म्हणतात की 2 जे उभे झाड असतात हे दोन्ही उभे झाड एकत्र करतात आणि या एकत्र केलेल्या ठिकाणी या गुन्हेगाराचा एक पाय एका झाडाला टांगला जातो, बांधला जातो, दुसरा पाय दुसऱ्या झाडाला आणि नंतर हे दोन्ही झाड सोडले जातात. बरोबर माणसाच्या मध्यभागातून त्याचे 2 तुकडे होतात. म्हणजे त्या ठिकाणी ती सजा ही पूर्ण होते. काही वेळेला
आम्ही पाहतो की गलती 3:13 मध्ये म्हटलेलं आहे, जो कोणी बाहेर, गावाच्या बाहेर एखाद्या झाडावर टांगलेला आहे तो दोषी आहे. तर ह्या प्रकारे ही सजा या झाडावर टांगून लोकांना दिली जात होती. काही वेळेला बाहेर, गावाच्या बाहेर जे झाड असेल त्याला रस्सी बांधून त्या गुन्हेगाराला गळफास दिलं जात होते. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी एक होतं की एक पूर्ण गाडीच्या चाकासारखं चाक असे, या चाकाला पाठीवरती एखाद्या गुन्हेगाराला बांधत असे आणि नंतर ते चाक फिरवलं जात असे. जेव्हा खालच्या बाजूला असे खिळे असायचे की हे चाक फिरत असताना, या चाकाबरोबर तो दोषी फिरत असताना जेव्हा हे खिळे त्याच्या शरीराला लागत होते तेव्हा त्याच्या पोटाला ते खिळे लागून संपूर्ण त्याचं शरीर त्या खिळ्याच्या द्वारा कापलं जात होतं आणि तो त्या ठिकाणी मरत असे. या 3 पद्धतीनंतर ही जी चौथी पद्धत आहे ती परत अंमलात आणण्यात आली की अशा प्रकारे सजा देणं म्हणजे फार वाईट आहे. त्याच्यापेक्षा आपण वेगळी सजा देऊया, त्याला क्रूस खांबावरती आपण टांगून त्यांना सजा द्यावी. जो कोणी कैदी आहे, जो कोणी अपराधी आहे, जो कोणी या जेलमध्ये तो कैद असे, जेव्हा त्याला सजा देण्याची वेळ येत असे त्याच्या अगोदर आम्ही पाहतो की या कैद्याची, अपराध्यासाठी जो क्रूसखांब बनवला जात होता तो तासीव असे, घडीव असे आणि तो बऱ्याच दिवसापासून बनवून ठेवला जात होता, त्यामुळे तो सुकून हलका होत असे. परंतु येशू जो होता, हा येशू काही जेलमध्ये नव्हता, तो काय कैदी म्हणून राहिला नव्हता. मग त्याच्यासाठी कोणता क्रूस बनवावा म्हणून ताज्या कापलेल्या झाडापासून ओबड-दोबड अशा प्रकारचा क्रूसखांब बनवण्यात आला की त्या क्रूसखांबाचे जे वजन होतं ना ते 150 किलोग्रॅम होतं. आणि या 150 किलोग्रॅमचा क्रॉस आम्ही पाहतो की या पिलाताच्या कचेरीपासून त्याच्या खांद्यावर टाकण्यात आलेलं आहे. तुम्ही विचार करा या ठिकाणी की गेतसेमनी बागेमध्ये 6.5 लिटर रक्त संपून गेलेलं होतं. देवदूत येऊन मदत करत होते. गब्बाता या ठिकाणी देखील त्याचं रक्त आणि मांस हे ते सांडलं गेलेलं होतं. आणि आता त्याच्या शरीरामध्ये काय उरलं असेल. आम्ही पाहतो की या ठिकाणी देवदूत येऊन त्याला मदत करत होते. म्हणजे हे 150 किलो वजनाचा जड क्रूसखांब घेऊन साधारणतः सकाळी 6 वाजेच्या सुमाराला या पिलाताच्या कचेरीतून हे क्रूसखांब घेऊन येशू पुढे चालत आहे. त्याच्या अवतीभोवती 300 पोलीस असे चाबूक घेऊन, त्याच्या आजूबाजूला 150 पोलीस हे घोड्यावर बसून घोडेस्वाराच्या स्वरूपामध्ये होते की हा क्रूसखांब वाहत असताना येशू पळून जाऊ नये म्हणून त्याचं रक्षण करण्यासाठी किंवा त्याच्यावरती असा हा पहारा होऊन सकाळी ही मिरवणूक या गुलगुथा म्हटलेल्या या 3G तिसरं जनरेशन, तिसऱ्या दुःख सहनाच्या ठिकाणी त्याचं नाव दिलेलं आहे गुलगुथा. गुलगुथालाच कॅल्वरी असं म्हटलेलं आहे. गुलगुथालाच कवटीची जागा असे म्हटलेली आहे. आणि अशा प्रकारे या गुलगुथा म्हटलेल्या या टेकडीपर्यंत येशू येत आहे. परंतु रस्त्यामध्ये आम्ही पाहतो की तो 3 वेळेला पडला खाली, तेव्हा त्याला परत चाबकाचा मार खावा लागत होता. आणि आम्ही पाहतो की एका व्यक्तीने येऊन व्यक्तीला या शिपायांनी पकडलं आणि त्याला क्रूसखांब वाहून येण्यास मदत केलेली होती. येशू जेव्हा या क्रूसखांब वाहून येत असताना त्याच्या अवतीभोवती लोक होते, त्याच्या मागे काही स्त्रिया रडत होत्या. येशूला जेव्हा तहान लागले तेव्हा त्याला पाणी देखील देत होते. अशा वेळेला आम्ही पाहतो की या स्त्रिया रडत होत्या. येशूने मागे वळून पाहिलं आणि मागे वळून पाहिल्यानंतर त्याने या बायांना सांगितलं, स्त्रियांना सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुम्ही तुमच्यासाठी रडा.
तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी रडा, कारण पुढे असे वाईट दिवस येणार आहेत. आणि ते दिवस, त्याचं वर्णन जर आम्ही पाहिलं तर इसवी सन 70 सालामध्ये आम्ही पाहतो की येरुशलेम वरती हल्ला झालेला आहे आणि जवळजवळ 20 लाख लोक ओलांडण सण साजरा करण्यासाठी आलेले होते. आणि त्यावेळेला आम्ही पाहतो की संपूर्ण येरुशलेमचे जे मंदिर होतं ते देखील पाडण्यात आलं, सर्व काही लुटण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की सर्व प्रकारे या ठिकाणी हा प्रकार होत असताना लोकांना पकडलं, काही लोकांना चेंबरमध्ये कोंबून वायू सोडून त्यांना मारण्यात आलं, काही लोकांच्या अंगावरती डांबर टाकण्यात आलं आणि त्यांना अग्नी देण्यात आलेला होता. काही लोकांना आम्ही पाहतो की जवळजवळ काही लोक 97,000 लोक हे पळून गेलेले होते, बाकीचे लोक हे मारले गेले. त्या ठिकाणी ज्या बाया रडत होत्या, या रडणाऱ्या बायांकडे, गरोदर बायांकडे या शिपायांचं लक्ष गेलं. या बायांकडे गेल्यानंतर ते त्यांना मारत होते, कापत होते. ज्या गरोदर बाया होत्या ना, या गरोदर बायांचं पोट चिरून त्यांच्यातलं बाळ बाहेर काढून ते तलवारीच्या टोकावर ठेवून त्या ठिकाणी ते शिपाई आनंद मनवत होते. अशा प्रकारे या इसवी सन 70 सालामध्ये या संपूर्ण येरुशलेम किंवा संपूर्ण जे 20 लाख लोक आलेले होते, त्या बाया माणसं जे होते त्या ठिकाणी त्यांचा भयानक असा छळ झालेला होता. येशूने सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्यासाठी रडा. आणि अशा प्रकारे शेवटी आम्ही पाहतो की या 3Gच्या ठिकाणी गुलगुथा नावाच्या टेकडीजवळ, टेकडीवरती ही मिरवणूक आलेली आहे. त्या ठिकाणी क्रूस खांब हा खाली टाकण्यात आलेला आहे. आणि नंतर आम्ही पाहतो की त्या ठिकाणी येशूला आडवं झोपवण्यात आलेलं आहे त्या क्रूस खांबावरती. जे कोणी अपराधी असे पूर्वीच्या काळी या क्रूस खांबावरती त्या अपराध्यांचे हात पाय बांधले जात होते. परंतु येशूच्या बाबतीमध्ये एवढं काही क्रूर व्यवहार करण्यात आला की या ठिकाणी आम्ही पाहतो की कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही राजकारणामध्ये एखाद्या अपराध्याचा जो निकाल लावायचा आहे तो सकाळी 11 ते 5 दरम्यानच तो निकाल लावला जात असे. परंतु येशूच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी एक क्रूर असं हास्य या लोकांमध्ये पसरलेलं होतं की ते येशूचा छळ पाहून त्यांना आनंद होत होता. कारण तो स्वतः म्हणत होता मी देवाचा पुत्र आहे. तो स्वतः म्हणत होता हे मंदिर तोडा, मी 3ऱ्या दिवशी परत बांधणार आहे. तो स्वतः म्हणत होता की मी देवाचा पुत्र आहे. आणि अशा प्रकारे तो म्हणतो की मी नियमशास्त्र तोडायला नाही, नियमशास्त्र पूर्ण करायला आलेला आहे. अशा पद्धतीने त्याच्यावरती जे दोष आरोप लावले किंवा येशूने जे काही किंवा येशूच्या बाबतीमध्ये परमेश्वराने जे काही भविष्यवाणी केलेली होती ती भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण होताना आम्ही पाहतो. 2G मध्ये, 1G आणि 2G मध्ये जर येशू त्या ठिकाणी पराजित झाला असला तर त्या ठिकाणी सैतानाचा विजय झाला असता आणि या ठिकाणी येशूची टाच या सैतानाने फोडली असती. या दोन्ही ठिकाणी एक भयंकर अशा प्रकारे त्याला पीडा या सैताना करवी किंवा जे लोक देत होते पीडा, परंतु सैतान त्यांच्यामध्ये काम करत होता. अशा पद्धतीने शेवटी येशू या गुलगुथा टेकडीपर्यंत आलेला आहे. आणि सकाळी साधारणतः आम्ही पाहतो की 7-8 वाजून गेलेले होते. क्रूस खांब आडवा टाकलेला आहे. येशूला त्या ठिकाणी झोपवलेलं आहे. येशूचे दोन्ही हात दोरखंडाने बांधले नाही, तर या दोन्ही हातामध्ये खिळे ठोकण्यात आलेले, ज्या खिळ्यांची लांबी 8 इंच आहे आणि जाडी 1.25 इंच आहे, अशा प्रकारचे खिळे हे त्याच्या हातामध्ये ठोकण्यात आलेले आहे. काही जे बायबलचे PhD वाले आहेत ते म्हणतात की खिळे हे त्याच्या येशूच्या हातामध्ये ठोकण्यात आले नाही, तर येशूच्या मनगटामध्ये ठोकण्यात आलेले आहेत. ते यासाठी की जर
या हातामध्ये जर खीळ ठोकली असते तर 85 किलो वजन असलेला हा येशू त्या वजनाने या छिद्र किंवा त्या खिळासरशी ते पूर्ण हात चिरला गेला असता, येशू खाली लोंबकळला असता. म्हणून आम्ही पाहतो की त्याच्या मनगटामध्ये खिळे ठोकले गेले. हे बायबलच्या तज्ञांचं मत आहे. आणि दोन्ही हाताला ते खिळे ठोकल्यानंतर येशू प्रचंड प्रमाणे विवळत होता. त्याची आई होती, त्याची मावशी बी होती, 3 शिष्य त्या ठिकाणी होते. ते देखील ते दृश्य पाहत होते. आणि हे दृश्य पाहत असताना आम्ही पाहतो की या ठिकाणी येशूला प्रचंड वेदना होते. त्याचे पाय ताणून दोन्ही पाय एकावर ठेवून त्याच्यावरती आणखी खिळे ठोकण्यात आले. आणि हा 15 फूट उंचीचा हा क्रूसखांब या येशू सहित जो खड्डा खोदलेला होता वर उचलून इतक्या जोराने तो त्या खड्ड्यामध्ये टाकलेला आहे की त्यामुळे आणखी जे रक्त आम्ही म्हणतो की मी म्हटलं होतं की रक्त संपून गेलं, पण मी तुम्हाला हे सांगितले की शेवटपर्यंत दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर त्याच्यात देत होता. आणि हे देवदूत त्याला मदत करत होते. प्रचंड प्रमाणामध्ये हा विवळत होता. आणि विवळत असतानाच त्या ठिकाणी आम्ही पाहतो की या गुलगथाच्या टेकडीवरती इथपर्यंत येशूला वाईटच वाटलं नाही. इथपर्यंत येशूच्या तोंडातून कोणता शब्द निघाला नाही की मला सोडून टाका, काय करा असं. परंतु जेव्हा त्याला क्रूस खांबावर टांगलेला आहे त्याच वेळेला त्याच्या दोन्ही बाजूला आणखी 2 अपराधी हे टांगण्यात आले. आणि जेव्हा हे अपराधी टांगण्यात आले त्यावेळेला येशूला खूप वाईट वाटलं. इतकं वाईट वाटलं. एखादी व्यक्ती मरण्या अगोदर काहीतरी शब्द बोलून जाते. आपल्या आईबापांना मुलांना काहीतरी ती शब्द आईबापांना मुलांना सांगते. किती व्यक्ती सांगते की याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी येशूच्या तोंडातून आम्ही पाहतो की जवळजवळ 7 असे उद्गार निघालेले आहेत की हे 7ही उद्गार हे सर्व मानव जातीसाठी, येशूला स्वतःसाठी, चोरांसाठी, आईसाठी, या सर्वांसाठी त्यांनी ते शब्द उद्गारलेले आहेत. आणि ते क्रूसावरील 7 शब्द आपण या दुःख सणामध्ये पाहतो आहोत किंवा तिसऱ्या दुःख सणामध्ये आम्ही पाहतो आहोत. मत्ते, मार्क, लूक आणि योहान या 4ही शुभवर्तमानांमध्ये या 7 शब्दांचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे. जेव्हा 2 हे लुटारू त्याच्या आजूबाजूला टांगण्यात आलेले आहेत आणि जेव्हा ते टांगण्यात आले त्यावेळेला येशू पहिला शब्द ओरडून म्हणतो या ठिकाणी लूक 23:34 मध्ये की हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे या समजत नाही. यांना क्षमा कर, या लोकांना क्षमा कर ज्यांनी मला क्रूस खांबावर टांगलं आहे. ते तिथपर्यंत ठीक झालं, परंतु त्याच्यापेक्षाही या ठिकाणी बिचारा पिलाताने 39 फटके मारले आणि सांगितले की हा मनुष्य निर्दोष आहे. त्यानंतर इथं पाहतो की मला क्रूस खांबावर टांगलं एकट्याला, ते चांगलं होतं एका दृष्टीने, परंतु ज्या वेळेला हे 2 चोर आजूबाजूला टांगण्यात आले त्यावेळेला येशूला खूप वाईट वाटलं. त्याला दोष लावण्यासाठी आणखी हे दोषी 2 लुटारू त्याच्या आजूबाजूला टांगण्यात आले. त्यावेळेला या संपूर्ण शिपाई, रोमी शिपाई किंवा जेवढे हे शास्त्री पुरुषांचे शिपाई होते त्यांना तो म्हणत आहे की हे बाप्पा यांना क्षमा कर, ज्यांनी माझ्यावरती इथपर्यंत ही परिस्थिती आणून सोडलेली आहे, या सर्वांना क्षमा कर. म्हणतो आम्ही आमच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये आम्ही पाहतो की तुझी शेवटची इच्छा काय आहे. जेव्हा ओरिसाचे जे मिशनरी होते या मिशनऱ्यांना आणि त्याच्या 2 मुलांना काही अल्पसंतुष्ट लोकांनी त्यांना पकडलं. त्या गाडीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून त्यांना मारून टाकण्यात आलं. जेव्हा मारलं तेव्हा या अल्पसंतुष्टी लोकांचा जेव्हा निकाल द्यायचा होता त्या निकालाच्या वेळेला
या मिशनऱ्याच्या पत्नीला सांगण्यात आलं, तुमची शेवटची इच्छा काय आहे? या सर्वांना फाशीची सजा होणार, परंतु त्याच्या अगोदर तुमचं काय मत आहे ते आम्हाला सांगा. त्यावेळेला त्या बाईने एकच उत्तर दिलं की ह्या अपराधी माणसांना मी क्षमा करते, त्यांना सोडून द्या, त्यांना फाशीची सजा देऊ नका. कारण माझे जे पती आहे ना ते मेले नाही, ते स्वर्गामध्ये गेलेले, माझे मुलं देखील गेलेले आणि एक दिवस मला देखील तिथं जायचं आहे. मग यांना सजा देऊन काय फायदा आहे? यांना क्षमा कर. काय आम्ही आमच्या शत्रूवरती प्रेम केलं पाहिजे येशूने सांगितलं? काय आम्ही त्यांना क्षमा करतो का? एखादा असं तर यांना सजा देऊन टाका, यांना क्रूस खांबावरच टांगा, यांना फाशीची सजा द्या, अशा पद्धतीने ही व्यक्ती बोलली असती. परंतु येशू या ठिकाणी म्हणते की यांना क्षमा कर. ज्यांनी माझ्यावरती हे प्रसंग घडून आणले त्या सर्वांना तू क्षमा कर. कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. कसं समजत नाही? मी देवाचा पुत्र आहे त्यांना सांगून देखील हे त्यांना समजत नाही. त्यांना समजलं असतं तर त्यांनी केलं नसतं. परंतु हे पित्या, हे बापा, यांना क्षमा कर. पहिला हा उद्गार या ठिकाणी येशूने म्हटलेला आहे. दुसऱ्यांसाठी हा क्षमेचा उद्गार या ठिकाणी येशूने म्हटले की जेव्हा त्याच्या दोन्ही बाजूला हे दोन लुटारू टांगण्यात आलेले. त्यानंतर आम्ही पाहतो की येशूच्या तोंडून आणखी दुसरा उद्गार हा तोंडातून बाहेर निघालेला आहे. त्या ठिकाणी दोन लुटारू हे आजूबाजूला आहे. पहिला लुटारू येशूला मोठ्याने ओरडून सांगते की येशू, अरे तू तर देवाचा पुत्र आहे ना, असं कर ना, तू क्रूस खांबावरून खाली ये आणि आम्हाला देखील तू सोडव. त्यावेळेला दुसरा चोर त्याला धमकावून म्हणत आहे की काय तू वेडा आहेस? आम्ही दोष केलेला आहे, आम्ही पाप केलेला आहे, आम्ही गुन्हा केलेला आहे, आम्ही गुन्हेगार आहोत. आम्हाला जी सजा मिळते आहे ती सजा ही योग्य आहे. आणि त्यावेळेला तो येशूला म्हणत आहे, येशूकडे ओढून तो दुसरा चोर म्हणत आहे, अहो येशू, जेव्हा तुम्ही राजवैभवाने या पृथ्वीवर परत याल ना त्यावेळेला माझी आठवण करा. आता राजवैभव हे या दुसऱ्या चोराला माहित होतं. हे राजवैभव काय आहे या दुसऱ्या चोराला माहित होतं. त्याने हे बायबल किंवा हे नियमशास्त्र वाचलेला असेल आणि हा नियमशास्त्र वाचत असताना या ठिकाणी हा येशूचं दुसरं येणं जे आहे त्याविषयी त्याने ऐकलेलं असेल. आणि म्हणून तो येशूला म्हणतोय की येशू, जेव्हा तू राज्य करण्यासाठी राजवैभवाने या पृथ्वीवर येशील ना तेव्हा तू माझी आठवण ठेव. आणि त्यावेळेला येशू त्याला म्हणत आहे, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. थोडस बायबलच्या भाषांतरामध्ये थोडीशी चूक आहे. आता बऱ्याच चुका आहे परंतु त्याच्यामध्ये या ठिकाणी चूक आहे की येशू त्याला सांगत आहे, मी तुला आज खचित सांगतो, मी तुला आज खचित सांगतो की तू माझ्याबरोबर सुखलोकामध्ये असशील. आज तुला मी खरं सांगते, तू जेव्हा मरशील ना तेव्हा तू सुखलोकामध्ये असशील. बरेच लोकांचा प्रश्न आहे, या चोराचा काय बाप्तिस्मा झाला होता का? या चोराने का बाप्तिस्मा घेतला होता म्हणून त्याला तारण प्राप्त झालेलं आहे का? या ठिकाणी असं म्हटलेले बायबलमध्ये वचनामध्ये म्हटलेले, जो कोणी शेवटच्या क्षणी
माझ्या नावाने हाक मारेल त्याचं तारण होईल. फक्त बाप्तिस्मा घेतल्याने तारण होतं असं नाही, परंतु जो कोणी आपल्या अंतःकरणापासून मला हाक मारतो त्याचं निश्चित तारण होईल. येणाऱ्या दिवसामध्ये येणारे दिवस वाईट आहे. जगाची परिस्थिती हलाखीची झालेली आहे. जी काही भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत त्या भविष्यवाण्या आम्हाला पूर्ण होताना दिसतात. वेगवेगळे आजार होतील. हा आजार देखील आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. त्यानंतर आम्ही पाहतो की पुढे आणखी वेगवेगळे प्रसंग किंवा घटना होणार आहेत आणि या पृथ्वीचा नाश होणार आहे. त्याच्या अगोदर आम्ही पाहतो की जे विश्वासी आहे हे त्याच्याबरोबर रॅप्चर रूपाने वर उचलले जातील. आणि या ठिकाणी येशूने जे दुसऱ्या चोराला सांगितलेलं होतं की तू आत्मज बरोबर सुखलोकात असशील. काही हे सुखलोक आणि अधोलोक असं म्हटलेलं आहे की या पृथ्वीच्या पोटामध्ये असणारे हे दोन आहेत. जेव्हा श्रीमंत मनुष्य मेला तेव्हा अधोलोकात गेला आणि जेव्हा गरीब लाजर मेला तेव्हा तो सुखलोकामध्ये गेला. ही परिस्थिती आम्ही या ठिकाणी पाहतो. हे दोन ठिकाण आहेत मनुष्य मेल्यानंतर. परंतु येशूच्या मरणानंतर उठल्यानंतर जे सुखलोक आहे ना, असं म्हटलं जातं, विद्वानांनी असं म्हटलेलं आहे की हे सुखलोक वरती आकाशामध्ये तिसरं स्वर्ग म्हणजे हे येशूचं सुखलोक असेल. येशूच्या मृत्यूनंतर उठण्यानंतर जेवढे विश्वासी येशूमध्ये मेले ना ते येशू बरोबर या स्वर्गामध्ये तिसऱ्या स्वर्गामध्ये असणाऱ्या सुखलोकामध्ये आहेत. आणि मग आम्ही पाहतो की या ठिकाणी हे सुखलोक मध्ये तू असशील अशा प्रकारे या दुसऱ्या चोराला एक समाधानाचा शब्द त्याला निश्चित सांगितलेला आहे. त्यानंतर येशूचं लक्ष क्रूस खांबाजवळ असणारे सर्व लोक तो सोडून गेलेले आहेत. साधारणतः सकाळचे 9 ते 11 पर्यंत या 11च्या सुमाराला आम्ही पाहतो की येशूचं लक्ष खाली गेलेलं आहे आणि तिची आई एकटी रडत होती आणि त्याच्या शेजारी योहान हा येशूचा प्रिय शिष्य होता. तो देखील या क्रूसखांबाच्या पायथ्याशी होता आणि म्हणून आपल्या आईकडे त्याने पाहिलं. बायबलमध्ये आम्ही कधीही येशूने आपल्या आईला आई म्हटलेलं आहे असं आम्हाला माझ्या वाचण्यात तरी कुठे गेलेलं नाही. परंतु जेव्हा जेव्हा प्रसंग आला तेव्हाही त्याने आपल्या आईला बाई म्हटलेलं आहे. कानागावच्या लग्नामध्ये देखील आम्ही पाहतो येशू म्हणतो की बाई तुझा माझा काय संबंध. इथं देखील आम्ही पाहतो की आपल्या आईकडे पाहून येशू तेच म्हणत आहे, बाई पहा हा तुझा पुत्र. बाई येशू आपल्या आईला म्हणत आहे तुझा पुत्र आता या जगामध्ये राहणार नाही. तू एकटी राहू नये म्हणून माझ्यावर जास्त प्रीती करणारा जो योहान आहे ना याला तू पुत्राप्रमाणे मान. तो तुझा पुत्र आहे. आणि त्या पुत्राला किंवा योहानाला म्हणत आहे की ही तुझी आई आहे. आपल्या आईची जबाबदारी आपल्या मृत्यूनंतर येशूने या ठिकाणी ती जबाबदारी या प्रिय शिष्यावर योहानावर त्याने ती सोपवून दिलेली आहे. आणि हे पाहिल्यानंतर आम्ही पाहतो की साधारणतः 12 वाजून गेलेले. सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत 6 तास येशू या क्रूस खांबावर तळमळत होता. 3Gच दुःख तो सहन करत होता. गुलगथेचं दुःख तो सहन करत होता. आणि हे सहन करत असताना त्या ठिकाणी आम्ही पाहतो की एक पुढचा जे शब्द दिलेला आहे मत्ती 27:46, मार्क 15:34,
स्तोत्र 22:1 मध्ये या पद्धतीने हा चौथा शब्द म्हटलेला आहे की येशू त्या क्रूस खांबावर तळमळत होता. दुपारचे 12 वाजलेले आहे. हे उन्हाळ्याचे दिवस होते. प्रचंड असे चटके हे या ठिकाणी बसत होते आणि त्यावेळेला आम्ही पाहतो की हे 3 पृथ्वीवरचे शब्द संपल्यानंतर त्या ठिकाणी येशू ह्या क्रूस खांबावरती तळमळत आहे. मग आम्ही पाहतो की मत्ती 27:46 मध्ये म्हटलेलं आहे की दुपारी 2ऱ्या प्रहरापासून तर 3ऱ्या प्रहरापर्यंत संपूर्ण जगामध्ये अंधार पडलेला आहे. गेतसेमानी जे बाग आहे ना, ही गेतसेमानी बाग हे संपूर्ण हा जो एरिया आहे किंवा हा मंदिराचा एरिया गेतसेमानी जी बाग आहे, तर असं म्हटलं जात होतं की या हवेने जे पहिलं पाप केलं ते या गेतसेमानी बागेमध्ये केलेलं होतं. हे विद्वानांचं मत आहे. इथं पाप केल्यामुळे येशूने त्या पापाला ठेचण्यासाठी त्या जागेपासून त्याचा हा प्रवास गुलगुथापर्यंत झालेला आहे. आम्ही म्हणतो की या गेतसेमानी बागेमध्ये किंवा जैतून पर्वत येशूच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. जेव्हाही येशू लोकांबरोबर उपदेश किंवा लोकांना बरं करत होता आणि चमत्कार करत होता, थकल्यानंतर येशू या जैतून पर्वतावर चढून तो देवाची प्रार्थना करत असे, देवाशी बोलत असे. तर भर ती जागा एक पापी अशी बनलेली जागा की त्या ठिकाणी पापाचं मूळ कारण होतं. त्या ठिकाणी येशूने काय केलेलं आहे की पहिलं दुःख तिथून सुरुवात केली त्याने आणि ती जागा आपलं रक्त सांडून त्याने ती जागा पवित्र केली. आणि अशा प्रकारे पहिलं पाप ज्या वेळेला या ठिकाणी घडलं त्यावेळेला परमेश्वर संध्याकाळच्या वेळेला आम्ही म्हणतो की शिळोप्याचा जेव्हा वारा सुटला ना, त्यावेळेला परमेश्वर या बागेमध्ये एदेन नावाचा जो प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये जी बाग होती त्या बागेमध्ये परमेश्वर दररोज संध्याकाळी येत असे आणि तो आदामाशी भेटत असे, हाक मारत असे, आदामा तू कुठे? आणि प्रत्येक दिवशी आदाम परमेश्वराला म्हणते, परमेश्वरा मी इथं आहे, मी इथं आहे. पण एक दिवस जेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारली की आदामा तू कुठे आहे, त्यावेळेला आदाम म्हणतो मी इथं झाडा आड लपलेला आहे. आणि मग ती पुढची सर्व कहाणी तुम्हाला माहिती आहे की शेवटी त्या दोघांनाही त्या बागेच्या बाहेर काढण्यात आलेला आहे. हा शिळोप्याचा वारा जेव्हा परमेश्वर आदामाला हवेला भेटण्यासाठी येत असे तेव्हा हा शिळोप्याचा वारा सुटलेला होता. आणि जेव्हा या शिळोप्याच्या वाऱ्याच्या याच समयाला पापाने यांच्यामध्ये प्रवेश केलेला होता, म्हणून ते पापी ठरवण्यात आलेले होते आणि एदेन बागेच्या बाहेर त्यांना काढण्यात आलेलं होतं. या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा दुपारचे 12 वाजलेले आहे, या दुपारी 12 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत संपूर्ण जगावरती अंधार पडलेला आहे. आणि अंधार पडल्यानंतर आम्ही पाहतो की या ठिकाणी असं म्हटलेली की रोरिंग विंड, सोसाट्याचा वारा या 3 तासापर्यंत ह्या प्रदेशामध्ये वाहत होता. हा सोसाट्याचा वारा यासाठी वाहत होता की जेव्हा येशू या क्रूस खांबावरती होता त्यावेळेला परमेश्वराची योजना ही या ठिकाणी पूर्ण होत होती. ती पूर्ण या पद्धतीने होत होती की आम्ही पाहतो की काट्याने काटा काढणे हा जो नियम आहे तो नियम या ठिकाणी आम्ही पाहतो की पापाने पापाला मारणं, म्हणजेच या ठिकाणी आम्ही पाहतो की या 3 तासाच्या या कालावधीमध्ये 12 वाजे प्रचंड वारा सुटलेला आहे. आणि वारा सुटल्यानंतर आम्ही पाहतो की
पाप येशूच्या शरीरामध्ये प्रवेश करत होता. पापाने येशूच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि ते दृश्य परमेश्वराला पाहुलं नाही. ते दृश्य ज्याने सूर्यचंद्र ताऱ्याची निर्मिती केली ती निर्मिती देखील पाहू शकत नव्हती. म्हणून या सूर्याने देखील आपलं तोंड फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे प्रचंड अशा प्रकारे आम्ही पाहतो की त्या ठिकाणी अंधार पडलेला आहे, सोसाट्याचा वारा आहे, परमेश्वराने तोंड फिरून घेतलेलं आहे. आणि नंतर या ठिकाणी येशू एकटाच त्या ठिकाणी लटपटत आहे. आणि मग जेव्हा तो त्या ठिकाणी पापाने त्याच्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेला येशूने चौथा शब्द उद्गारला आणि तो चौथा शब्द आहे एलोई एलोई लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू का माझा त्याग केलास. त्याग करणे सोडून देणे. परमेश्वरा तू मला का सोडलं, मला का सोडून दिलं, तू आपलं तोंड का फिरवलं बाजूला, तू माझ्याकडे का बरं पाहत नाही, काय माझा चेहरा इतका खराब झाला आहे का. परमेश्वर त्या ठिकाणी बोलत नव्हता. परमेश्वर त्या या सर्व घटना घडवीत होता. परमेश्वर ही सर्व परिस्थिती येशूच्या बाबतीमध्ये घडवत होता. कारण परमेश्वरानेच ते भविष्य केलेलं होतं. तू आणि स्त्री यांच्यामध्ये परस्पर मी वैर स्थापेन, ती तुझं डोकं फोडेल आणि तू तिची टाच फोडशील. अशा प्रकारचं जे भविष्य होतं हे भविष्य घडवून आणायचं होतं आणि ते पूर्ण करायचं होतं. म्हणून या ठिकाणी परमेश्वर या सर्व गोष्टी घडवून आणत होता. येशूच्या बाबतीमध्ये चौथ्या शब्दाच्या वेळेला येशू अत्यंत विव्हळला. अंधार पडलेला आहे, 3 तास पर्यंत अंधार पडलेला आहे. आज जगामध्ये आम्ही पाहतो, आमचं जे ग्रेगरियन कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये पाहतो आम्ही की कॅलेंडर मधून एक दिवस गायब झालेला आहे. त्याचं पहिलं कारण आम्ही पाहतो की यहोशुआच्या 10व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, जेव्हा अमेरिकेशी लढाई करत असताना यहोशाने सांगितले होते की हे सूर्य तू मध्यभागी उभा राहा, गिबोनावर थांब आणि लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत तू थांबून राहा. आणि त्या घटनेचं वर्णन याशारच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि त्या घटनेचं वर्णन करत असताना यहोशुआ म्हणतो की साधारणतः 4 प्रहर सूर्य थांबलेला होता. 4 प्रहर म्हणजे 12 तास सूर्य एकाच ठिकाणी थांबला होता. त्यानंतर हिजकिया राजा मरण अगोदर त्याला प्रचंड फोड आला आणि हा फोड आल्यानंतर त्या ठिकाणी येशया त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की हे राजा, तू आता निर्वाणीवर कर, आपल्या घराची परिस्थिती तू ही कर, निर्वाणीवर कर, कारण आता तू मरणार आहेस, या फोडाने तू मरणार आहेस. त्यावेळेला हा राजा खूप रडला आणि रडल्यानंतर त्याने भिंतीकडे तोंड केलं आणि परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, मी तुझ्या दृष्टीने सच्चिल होतो, मी तुझ्या दृष्टीने एक योग्य असं होतं ना, मी कोणतं पाप केलं नाही, माझ्यावर अशी परिस्थिती का बरं. या ठिकाणी आम्ही पाहतो की परत येशया संदेष्टा जातो की ती एक चांदकी तू त्या फोडावर लाव म्हणजे तू बरा होशील. आणि मग आम्ही पाहतो मी तर बरा होईल याचं चिन्ह काय, तर आहाबाचं जे शंकू यंत्र आहे त्याची जी सावली ती 10 पावलं मागे आणायची आहे. ती सावली मागे आली, घड्याळ रिवर्स झालं, 10 पावलं म्हणजे 10 तास, 10 आणि 12 22 तास झालेले आहे. आणि जे उरलेले जे 2 तास आहे ते या येशूच्या चौथ्या शब्दाच्या वेळेला आम्ही पाहतो की सूर्य एका ठिकाणी थांबलेला आहे. सूर्याने आपलं तोंड फिरवलेलं आहे
संपूर्ण जगावरती अंधार पडलेले भर दुपारी 12 ते 2-2:30 वाजेला. आणि अशा वेळेला आम्ही पाहतो की हे 2 तास हे देखील या घड्याळामध्ये किंवा कॅलेंडर पासून कमी झालेले. अशा प्रकारे हे 24 तास म्हणजे 1 दिवस आम्ही पाहतो की आमच्या ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये हा कमी झालेला आहे. या 3 घटना आम्ही पाहतो की ही या ठिकाणी येशू म्हणते की माझ्या देवा तू माझा त्याग केला. लोकांनी त्याग केला, माझ्या आईवडिलांनी आईने देखील त्याग केला, शिष्य पळून गेले, मी एकटा या ठिकाणी आहे, मी काय करू परमेश्वरा, मी आता काय करू, तू का बरं तोंड फिरवलं. आणि या पद्धतीने आम्ही पाहतो की 3 तासपर्यंत 3 तासपर्यंत म्हटलेले. तर हा अंधार पडलेला आहे. आणि नंतर अंधार पडल्यानंतर काय म्हटलेलं आहे, त्याच वेळेला 5वा शब्द येशू साधारणतः 2:45च्या सुमाराला उद्गारत आहे की मला तहान लागली आहे, मला तहान लागली आहे. गुरुवारच्या रात्री 10 वाजेला गेत्सेमने बागेमध्ये असणारा येशू, त्या ठिकाणी त्याचा रक्तदाब कमी झाला, किडन्या फेल झाल्या, त्यानंतर रक्ताचा घाम त्या ठिकाणी वाहत आहे, शरीरातील सर्व रक्त संपून गेलेलं आहे. या 10 वाजेपासून तर या शुक्रवारच्या 3 वाजेपर्यंत जवळजवळ 17 तास येशू तहानलेला होता. आणि तहानलेला होता आणि त्यावेळेला तो म्हणत आहे की मला तहान लागलेली. शिपाई त्या ठिकाणी उभे होते आणि उभे असताना आम्ही पाहतो की त्यांनी येशूचा शब्द ऐकला आणि त्याला आंबवलेलं पाणी त्याच्या तोंडाला लावलं. येशूने तो प्याला नाही तो. आणि नंतर आम्ही पाहतो की पुढे वेदना भोगत आहे. वेदना भोगत असताना तो योहान 19:30 मध्ये 6वा शब्द उद्गारत आहे, पूर्ण झाले आहे. परमेश्वर उत्पत्ती 3:15 मध्ये जी कामगिरी दिली होती, जी भविष्यवाणी तू केलेली होती ना, ती भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झालेली. परमेश्वरा या जगामध्ये येऊन जी काही तू मला कामगिरी दिलेली होती ना, ती सर्व कामगिरी मी पूर्ण केलेली आहे. आणि आता सर्व संपलेलं आहे, पूर्ण झाले, कामगिरी संपली. आणि नंतर शेवटचा शब्द येशू म्हणतोय की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. 3 वाजेला शेवटचा शब्द येशू पुकारत आहे, म्हणत आहे, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असं का बरं असं बोल? कारण या 3 तासामध्ये आम्ही पाहिलं संपूर्ण जगामध्ये अंधार पडलेला आहे आणि पापाने त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा तो प्रवेश केला त्यावेळेला परमेश्वराला, आपल्या बापाला तो म्हणते की मी माझा आत्मा आता तुझ्या हाती सोपवून देतो. आता मी पाप बनलो आहे. बऱ्याच ठिकाणी मोठमोठे लोक ओरडून संदेश देतात की येशू ख्रिस्त तुमच्या आमच्यासाठी तो पापी बनला. येशू पापी बनला नाही, तर येशू पाप बनला. कारण पाप बनून त्याला पुढची जी वेळ आहे ती अधोलोकामध्ये जाऊन काम करायचं. काय काम करायचं होतं? आदाम हवेला दिलेला सर्व अधिकार शैतानाने या अधोलोकामध्ये आणून सोडलेलं होतं. जीवन आणि मृत्यूच्या किल्ल्या त्याने तिथं आणून सोडलेलं होतं. त्याच्यानंतर या नोहाच्या काळामध्ये ज्यांनी परमेश्वराचं वचन ऐकलेलं नव्हतं, या नोहाच्या द्वारा ते लोक या अधोलोकामध्ये होते. त्यांना संदेश सांगण्यासाठी, त्यांना पश्चाताप करण्यासाठी येशूला त्या ठिकाणी पाप बनून जायचं होतं. म्हणून या ठिकाणी तो शेवटचा शब्द उभारतोय, हे बापा, मी
आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. एका गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. जेव्हा येशूने शेवटचा शब्द उद्गारला त्यावेळेला 3 वाजलेले होते आणि अशा वेळेला आजूबाजूला बसलेले जे शिपाई होते, हे शिपाई या 3 क्रूसखांबाकडे गेले आणि तिथे जाऊन पाहतात तर हे दोन्ही चोर असं म्हणतात की जिवंत होते. या शिपायांनी त्यांचे हातपाय किंवा पाय मोडलेले होते. येशूकडे जेव्हा ते शिपाई गेले तेव्हा येशू मेला किंवा नाही हे करण्यासाठी त्याच्या उजव्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला. तो भोसकल्यानंतर त्यांनी ठरवलं की येशू मेलेला आहे. येशूच्या या डाव्या कुशीमध्ये हा भाला भोसकलेला आहे. पहिला आदाम एदेन बागेतील याच्या डाव्या कुशीमध्ये फासळी काढून एका नारीची उत्पत्ती केली, एका वधूची उत्पत्ती केली. शेवटचा आदाम जो येशू आहे त्याच्या डाव्या आपल्या उजव्या कुशीमध्ये भाला भोसकल्यानंतर त्यातून रक्त आणि पाणी बाहेर पडलं आणि हे रक्त आणि पाणी बाहेर जेव्हा पडलं तेव्हा हे साक्षी देत आहेत की येशू मेला. परंतु या उजव्या कुशीत जेव्हा तो भाला भोसकला त्यावेळेला आम्ही पाहतो की येशूने देखील एका वधूची, एका नवरीची निर्मिती केलेली आहे. ते म्हणजे विश्वासणाऱ्या लोकांचा जो गट आहे, समूह आहे, जे चर्च आहे, या वधूची त्याने निर्मिती केलेली आहे किंवा त्याला बनवलेलं आहे. म्हणून स्तोत्र 45:9 मध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा शेवटचा काळ असेल, जेव्हा ही येशूची वधू स्वतःला सजवून येशूच्या उजवीकडे बसलेली असेल, तिथं वचन म्हटलेलं आहे की ओफीरच्या रत्नाने रत्न जडित अशी तुझी पट्टराणी ही तुझ्या उजवीकडे आहे. ही पट्टराणी जी आहे, हे दाविदाने जे भविष्य केलं, ही पट्टराणी म्हणजे आम्ही जे विश्वासणारे आहेत त्या विश्वासणाऱ्यांची ही जी मंडळी आहे, ही मंडळी म्हणजेच ही वधू आहे. आणि ही वधूला घेण्यासाठी येशू लवकरच एक दिवस येणार आहे. म्हणून आम्ही जे वधू आहोत, म्हणून आम्ही जे विश्वासी आहोत, पहिले थेसलोनिके 5:23 मध्ये म्हटलेलं आहे, जेव्हा मी वधूला घ्यायला येणार त्यावेळेला तुमचा आत्मा, तुमचा जीव आणि तुमचं शरीर हे शुद्ध असलं पाहिजे. आज आम्हाला या ठिकाणी हा संदेश अतिशय मोलाचा आणि शेवटच्या क्षणाला मला सांगू इच्छितो मी तुम्हाला की आमचं आत्मा, आमचं जीव आणि आमचं शरीर हे या शेवटच्या क्षणाला आम्हाला शुद्ध ठेवायचं आहे. आणि जेव्हा येशू येईल ना त्यावेळेला आम्ही पाहतो की हे जे शुद्ध असणारे आहेत, जेव्हा शेवटची तुतारी करणा वाजेल तेव्हा ही या 3 गोष्टी शुद्ध असणारे जे विश्वासणारे आहे ना ते येशू बरोबर वर उचलले जातील. जे विश्वासणारे अगोदर मेलेले आहेत ते आद्य दूताचा शब्द ऐकून ते या थडग्यातून पहिल्याने बाहेर येतील, सुखलोकातून बाहेर येतील आणि नंतर आम्ही वर उचलले जाणार. म्हणून परमेश्वराने आम्हाला जे अतिशय महत्वाचं जी भविष्यवाणी केलेली की आमच्या या विश्वासणाऱ्यांसाठी, वधूसाठी देवाने जी योजना केलेली आहे आणि त्या योजनेनुसार आम्हाला जायचं आहे. कारण शेवटचं वचन आम्ही पाहतो की योहान 14:2 मध्ये म्हटलेले की माझ्या पित्याच्या घरात राहण्याची जागा पुष्कळ आहे, नसत्या तर त्या मी तुम्हाला सांगितले असतात. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. येशू या ठिकाणी हे सर्व दुःख सहन करून आमच्या या विश्वासणाऱ्यांसाठी जागा तयार करण्यासाठी येशू स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि एक दिवस या 3ऱ्या स्वर्गामध्ये ही जागा तयार झाल्यानंतर या मंडळीला घ्यायला तो येणार आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी हे तुम्हाला हेच सांगायचं आहे, दिवस वाईट आहेत, दिवस शेवटचे आहेत, कधीही काही घटना होऊ शकतात.
कधीही काय होऊ शकतं. 29 तारखेला म्हणतं की आकाशातून तारे पडेल. आम्ही म्हणतो एक बातमी आणखी या मोबाईलमध्ये आलेली आहे की आता समुद्रामध्ये पाणी साचत नाही, पाणी थांबू शकत नाही. याला कारण एकच आहे, समुद्राचं पाणी वाढलेलं आहे. कारण भविष्यवाणीमध्ये या ते 21 आणि 26 27 वचनामध्ये म्हटलेले की समुद्राच्या लाटेने लोक घाबरे होतील आणि ती परिस्थिती आता येऊन ठेपलेली आहे. असं म्हटलंय की आकाशातील बळे डळमळतील, ती परिस्थिती आज येऊन ठेपलेली आहे. त्याच्यानंतर म्हटलंय की आकाशातील तारे जमिनीवरती येऊन पडतील, ती परिस्थिती येऊन ठेपलेली. म्हणून 29 एप्रिलला असं म्हटलेले का प्रचंड दगड जो आहे तो या पृथ्वीवर येऊन आढळणार. तो जर पृथ्वीच्या बाजून जर निघून गेला तर बरं आहे, नाहीतर हग्गय 2:6 मध्ये म्हटलेलं आहे की परत एकदा मी ही पृथ्वी ही हलवून सोडेल. जर हा दगड या पृथ्वीवर पडला तर परत एकदा ही पृथ्वी हलवली जाईल. हे सर्व संकट येऊन, हे सर्व भविष्यवाण्या एकदम जवळ येऊन ठेपलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आम्हाला एकच काम करत आहे की येशू म्हणतो की हे बापा, मी आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो आहे. येशूच्या जेव्हा खुशीत जेव्हा बाला भोसकला तेव्हा मंडळीची, आमच्या विश्वासणाऱ्यांची निर्मिती केलेली आहे. आम्ही विश्वासणारे आहोत आणि या विश्वासणाऱ्यांना घेण्यासाठी येशू या जगामध्ये येणार आहे. त्याचं गुप्त आगमन होणार आहे आणि हे गुप्त आगमन फक्त त्याच्या विश्वासणाऱ्यांनाच समजेल की ज्याचं आत्मा, जीव आणि शरीर हे शुद्ध आहे, पवित्र आहे. त्यांना समजेल, बाकीच्यांना कोणाला समजणार नाही. म्हणून भावा आणि बहिणींनो, या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आम्ही एकच काम करायचं की या येशू ख्रिस्ताच्या या तिन्ही दुःखसहनामध्ये, 1G गेत्सेमनेचं दुःखसहन, 2G गबाता येथील दुःखसहन आणि 3G गुलगथा येथील जे दुःखसहन आहे, या दुःखसहनाच्या द्वारा मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की येशू आमच्या पापासाठी, आमच्या पापासाठी त्या क्रूस खांबावर मेला. तो गाडला गेला, तिसऱ्या दिवशी तो परत उठला. तो स्वर्गात गेलेला आहे आणि तो परत एकदा आम्हाला घेण्यासाठी या पृथ्वीवर येणार आहे. परमेश्वर या वचनाच्या द्वारा जेवढेही हा संदेश ऐकणार आहे त्या सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देऊ आणि परमेश्वराची प्रेम, त्याच्यानंतर आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता हे वचन ऐकणाऱ्या सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन.